एक दिवसाची सुरुवात मस्त अशा चहाने केलेली आहे. तर सॅटर्डे असल्यामुळे आज थोडं उठायला लेटच झालं. ॲक्च्युली लेट नाही झालं, कारण की आपलं ठरलेलंच असते की उद्या सॅटर्डे आहे तर लेटच उठायचं आहे. तर ते आपण करतो आणि तसंच वागतो. पण त्यामुळं काय होते ना, या लेट झोपण्यामुळं त्याचा असर आपल्या पूर्ण दिवसांवर पडून जातो. एरवी कसं सुट्टीचा दिवस नसतो तर आपण सकाळीच उठून टिफिन करतो, मस्त नाश्ता वगैरे करतो आणि सगळे कामे आपली 12-1 पर्यंत आरामशीर होऊन जातात. पण आपण असं ठरवतो की अरे उद्या सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, मस्त लेट उठू. पण त्याच्यामुळं काय होते, जी कामे आपली 12-1 वाजेपर्यंत होतात ना, त्यालाच आपल्याला 2-3 वाजतात जेवणापर्यंत. मग परत ते जेवणाचे भांडे वगैरे घासा, एक्स्ट्राची कामं करा आणि त्यातच आपला दिवस निघून जातो. म्हणजेच काय तर झोप एक नंबर होते, पण राहिलेली कामं डबल स्पीडनी करावी लागतात. तर आज वरण भात भाजी पोळी असा मेनू ठरवला होता करायचा. पोळ्या तर झाल्याच होत्या आणि वरण भात पण ऑलमोस्ट होतच आला होता. मग आता भाजीच राहिली होती तर त्याचीच तयारी इकडे चालू होती. जास्त करून मी तर दुधी भोपळ्याचे धिरडे किंवा ते आपले थालीपीठ सारखाच प्रकार बनवत असते. पण लेट झाल्यामुळं म्हटलं याची भाजीच करता येईल. मस्त अशी साधी सोपी भाजी बनवली आहे मी. फक्त त्याच्यात एक एव्हरेस्टचा मसाला टाकला आहे आणि बाकीचे डेली आपण टाकतो. त्याच सॅटर्डेची मजाच वेगळी झाली, कारण की आमच्या बाजूच्या काकूंनी पण आज मस्तपैकी आम्हाला मेंदूवडे आणून दिले होते. तर आता आम्ही जेवण एन्जॉय करतो. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. तोवर बाय.